विमानतळावरील गरबा खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल। नवरात्रोत्सवात देशभरात जल्लोषात गरबा साजरा। मुंबईतील चौपाट्यांवरील सुरक्षा कवच अधिक बळकट होणार। 6 ठिकाणी 3 वर्षांसाठी 126 जीवरक्षक तैनात करणार। मुंबईतील जुहू, दादर, गिरगाव, वर्सोवा, अक्सा समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक 2 शिफ्टमध्ये काम करणार। जीवरक्षक आणि सुविधा नसल्यास कंत्राटदाराला दंड। कमलाताई गवई यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला धक्का। मी संविधानाशी प्रामाणिक, RSSच्या विजयादशमी सोहळ्याला मी जाणार नाही। कमलताई गवई यांचं स्पष्टीकरण। शहाड उड्डाणपूल तब्बल 18 दिवस राहणार बंद। दुरुस्ती आणि मजबूतीकरणाच्या कामासाठी निर्णय। पर्यायी मार्गांचा वापर करा, वाहतूक पोलिसांच्या सूचना। साताऱ्यामध्ये कास पठारावर ई-व्हेइकल सफारीचा शुभारंभ। पर्यटन, पर्यावरण आणि विकासाचा संगम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज यवतमाळ दौऱ्यावर। दीनदयाल जयंती कार्यक्रमाकरता उपस्थित राहणार। सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचं आयोजन। खासदार संजय राऊत मानहानी प्रकरणी नितेश राणे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी। खटला रद्द करण्याची नितेश राणेंची मागणी। मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात होणार सुनावणी। भारतात मोदी यांचा स्वदेशीचा नारा तर अमेरिकेत ट्रम्प यांचाही स्वदेशीचा नारा। ट्रम्प यांच्या स्वदेशीच्या नाऱ्यामुळे भारतीय औषध कंपन्यांची कोंडी। त्यावर मोदी गप्प का? ट्रम्प यांनी मोदींना गप्प बसण्याची कोणती गोळी दिली? सामनातून पंतप्रधान मोदींवर टीका। राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प 45,000 कोटी। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना 15,000 कोटीची मदत। अतिवृष्टीमुळे सरकारवर तुटीचा अतिरिक्त बोजा। केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळावी, सरकारचे प्रयत्न। ओवेसींच्या कार्यक्रमांना कोल्हापुरात तीव्र विरोध। कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। आज हनुमान चालीसा पठण, महाआरती करण्याचा निर्णय। MIMच्या नव्या कार्यालय परिसराला छावणीचं स्वरूप। व्यासपीठावरच 2 पाटलांमध्ये शाब्दिक चकमक। चंद्रकांत पाटील, विशाल पाटलांमध्ये टोलेबाजी। खासदार भिडेंच्या दौडीत गेले असतील चंद्रकांत पाटील यांचा विशाल पाटलांना चिंता। माजी मंत्र्यांची महायुतीवर टीका करताना जीभ घसरली। पुरामुळे झालेल्या नुकसानीवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। तातडीने गरीब शेतकऱ्याच्या नावावर पैसे जमा करा, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचं वक्तव्य। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या 3ही आरोपींना पोलीस कोठडी। आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी। अहिल्यानगरमध्ये हाकेंच्या गाडीवर झाला होता हल्ला करण्याचा प्रयत्न। बच्चू कडूंची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका। शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे, बच्चू कडूंचा अजित पवारांना टोला। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीकरता गेल्या अनेक दशकांपासून सातत्यानं लढा सुरू। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, 3 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा। जयंत पाटलांची पत्राद्वारे राज्यपालांकडे मागणी। जायकवाडी विसर्गामुळे जालन्यातील विविध गावातील सुमारे 10,000 नागरिकांचे स्थलांतर। 6,870 नागरिकांची जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाज मंदिरात व्यवस्था। नागरिकांकरता भोजन आणि इतर व्यवस्था। महाराष्ट्रावर जलप्रकोप। मराठवाड्यातील सर्व धरणं ओव्हरफ्लो। नाशिकमध्येही गोदा घाटावरील मंदिरं, दुकानं पाण्याखाली। अहिल्यानगरमधील 32 गावं पुराच्या विळख्यात। आणखी 4 दिवस अतिवृष्टीचा हाय अलर्ट। बळीराजाच्या मदतीकरता कल्याणमधील मराठी कलाकार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचा मदतीचा हात।
पूरग्रस्त शेतकऱ्यांकरता दसऱ्यापर्यंत मदतीचं ऋतुराज फडके प्रसाद दाणी यांचं आवाहन. मदत पूरग्रस्त नागरिकांना पाठवली जाणार. नाशिकमध्ये गोदावरी नदीला महापुराची स्थिती निर्माण. मंत्री गिरीश महाजन यांनी पूर परिस्थितीची केली पाहणी. विनाकारण घराबाहेर पडू नये असं नागरिकांना केलं आवाहन. जामखेड तालुक्यातील चोंडी गावात सीना नदीचं पाणी शिरलं. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या घरालाही पाण्याचा वेढा. आमदार रोहित पवार यांची राम शिंदेंसह पाण्यात अडकलेल्या नागरिकांना मदत. बीडमध्ये सीना, मेहकरी, कांबळी नद्यांना पूर. आष्टी तालुक्यात 13 शेतकरी अडकले. एनडीआरएफ पथकाकडून सुरक्षित बाहेर काढण्यास सुरुवात. अंगावर शहारे आणणारे हे ड्रोन दृश्य लोकशाही मराठीच्या हाती. कल्याण खाडी किनारी असलेल्या दर्ग्याभोवती पाणी साचल्यानं 10 जण दर्ग्यात अडकले. फायर ब्रिगेड कर्मचारी आणि पोलिसांकडून तात्काळ अडकलेल्या नागरिकांची सुटका. आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा. मंगळवारपासून पावसाचा जोर होणार कमी. मुंबई, ठाण्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू. पुण्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम. सीता न्हाणी धबधबा ओसंडून वाहू लागला. मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळी गर्दी. पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, प्रशासनाचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान. शेत पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांनी फेकल्या मोसंबी रस्त्यावर. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांची दैना. पिकात पाणी पाहून शेतकऱ्याला रडू कोसळलं. पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. बार्शी तालुक्याला रात्री पावसानं झोडपलं. आगळगाव येथील चांदणी नदी झाली ओव्हरफ्लो. सोयाबीन, उडीद, कांदा पिकाचं मोठं नुकसान. हिंगोली, परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडले. 42,050 क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगरला पावसाचा फटका. जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं. जीवनावश्यक वस्तू पाण्याखाली गेल्यानं नुकसान. पैठणमध्ये पावसाचा हाहाकार. घरात पाणी शिरल्यानं नागरिक हैराण. प्रशासनाच्या वतीनं नागरिकांची व्यवस्था. साताऱ्यातील खटावमध्ये 1 जण गेला वाहून. एनडीआरएफ टीमकडून व्यक्तीचा शोध सुरू. येरळा नदीवरून 1 जण वाहून गेला. ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांकडून शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग नगरीला पावसाचा फटका. अनेक कंपन्यांमध्ये शिरलं पाणी. वाळूज परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस. कंपनीत पाणी शिरल्यानं लाखोंच्या मशिनरी खराब झाल्या. धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस. जिल्हा परिषद शाळांनाही मोठा फटका. धाराशिवच्या 78 शाळांमधील 125 वर्ग खोल्यांची पडझड. 25 शाळेत पाणी शिरल्यानं साहित्य, पोषण आहार भिजला. मुसळधार पावसामुळे अक्कलकोट वाघदरी रस्ता बंद. शिरसीच्या पुलावर पाणी आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. शिरवळ, वाघदरीवाडी, किरनाळी, बोरगाव गावाचा संपर्क तुटला. यंदा गोदावरीला सर्वात मोठा पूर. रामकुंड गोदा घाटाचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली. गोदावरीच्या पुराची ड्रोन दृश्य हाती. गडचिरोलीमध्ये सततच्या पावसानं साई समर्थ नगरी चिखलमय. रस्त्यानं जाताना मोठी कसरत. शिर्डीतील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. पाणी शिरल्यानं नागरिक त्रस्त. पैठणमधील नवगावतील पूल पाण्याखाली. शहागड आणि पैठणचा संपर्क तुटला. कोणीही पाण्यात उतरू नये, पोलिसांचं आवाहन. सिल्लोडमध्ये जोरदार पाऊस. हडस पिंपळ गावात पुराच्या पाण्यात वृद्ध अडकले. अंबादास दानवेंनी वाचवला आजोबांचा जीव. सदाभाऊ खोत यांनी लातूरमध्ये केली पाहणी. निलंगा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची केली पाहणी. पाहणीनंतर शेतकऱ्यांशीही साधला संवाद. पूरग्रस्त भागाकरता साई संस्थानकडून मदत. मंदिर संस्थानकडून 1 कोटींची मदत जाहीर.
राज्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागाकरता मदत करणार. शिरूरमधील घोड नदीला पूर, नदीवरील बेल्हे जेजुरी महामार्ग पाण्याखाली, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. भिवंडी शहरातील भाजी मार्केट परिसरात 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं. पावसामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती अजूनही बिकट होण्याची शक्यता. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर, गोदावरी नदीत कंटेनर वाहून जाताना व्हिडिओ व्हायरल. आरतीला लागणारी सामग्री पुराच्या पाण्यात वाहून गेली. सिल्लोडमधील सोयगाव तालुक्यातील ढगफुटी, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. खासदार संदीपान भुमरेंनी केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी. पंढरपूरच्या सांगोल्यात माण नदीला पूर, नदीला पूर आल्यानं सांगोला कडलास वाहतूक ठप्प. सांगोला ते महूद, सांगोला ते मेडसिंगी मार्गही ठप्प. अमरावतीत मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान. संत्रा उत्पादक शेतकरीही हवालदिल. शेतकऱ्यांनी शेकडो क्विंटल संत्री फेकली नदीपात्रात. आठवड्याभरात मदत न मिळाल्यास तहसील कार्यालयावर मोर्चाचा इशारा. अक्कलकोट तालुक्याला पुराचा सर्वाधिक फटका. किनी गावात शेतकऱ्यांचं आंदोलन. शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीकरता आंदोलन. चिखलात बसून मदतीसाठी आंदोलन. बदलापूरमध्ये जीव धोक्यात घालून भुयारी मार्गातून प्रवास. पावसामुळे बदलापूरच्या रेल्वे भुयारी मार्गात पाणी साचलं. अनेकांचा जीव धोक्यात घालून प्रवास. परभणीत अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान. आमदार राजेश विटेकरांनी केली पाहणी. शेतकऱ्यांच्या बांधावर जात केली पाहणी. सिल्लोडमध्ये मुसळधार पावसाचं थैमान. आमदार अब्दुल सत्तार यांनी केली नुकसानीची पाहणी. तालुक्यातील सिंचन प्रकल्पाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पाझर तलावाची पाहणी करून उपाययोजना करण्याच्या सूचना. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस. ठाण्यात 3 ठिकाणी पूल पाण्याखाली. भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडले. पावसामुळे मुरबाडमध्ये शेतीचं नुकसान होण्याची शक्यता. धाराशिवमधील पाणी महालावरून पाणी. नर मादी धबधबा पाहण्याकरता पर्यटकांची गर्दी. अहिल्यानगरमधील सीना नदीला पूर. पुरामुळे नदीचं पाणी शहरात शिरलं. शहराच्या नेप्ती परिसरात गुडघ्याभर पाणी. काल रात्रभर झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय. भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. आशिया कप जिंकत पाकिस्तानचं तोंड केलं बंद. भारताचा पाकिस्तानवर 5 विकेट्सनी विजय. आशिया कप जिंकल्यानंतरही मैदानावर ड्रामा. पाकिस्तान मंत्र्यांकडून ट्रॉफी घेण्यास भारताचा नकार. पाकिस्तानच्या हस्ते आम्हाला ट्रॉफी नको, भारताची भूमिका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन. खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर. निकाल तोच, विजय आपलाच. आपल्या क्रिकेटपटूंना हार्दिक शुभेच्छा. ट्विट करत पंतप्रधानांच्या खेळाडूंना शुभेच्छा. फिफा वर्ल्ड कप तिकिटांसाठी एका दिवसात 210 देशांमधून 15 लाख अर्ज. 11 जून 2026 पासून मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेतल्या 16 यजमान शहरांमध्ये स्पर्धेचं आयोजन. रत्नागिरी येथील सॅफिस्ट कंपनीच्या विरोधात ग्रामस्थांचा उद्रेक. कंपनीकडून सोडण्यात येत असलेल्या दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ संतप्त. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. साताऱ्यात कृष्णा नदीच्या पात्रात मगरीचं दर्शन. परिसरात एकच खळबळ. गावकऱ्यांनी धाडस करून मोबाईलमध्ये टिपलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय युवक महोत्सवात विद्यार्थी भोजन कक्षाचा डोम कोसळला. मंडपाचं झालं नुकसान. रत्नागिरीतील हातखंब्यात कारची डिवायडरला धडक लागून अपघात. कार जळून खाक, वाहतूक विस्कळीत.
बुलढाण्यात 20 अवैध बायोडिझेल पंप, खामगाव ते मलकापूर दरम्यान बेकायदेशीर पंप, राष्ट्रीय महामार्गावरही बायोडिझेल माफियाचं राज्य. रत्नागिरीमधील मिरले गावात बिबट्याचं दर्शन, सीसीटीव्हीत बिबट्या चित्रित, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण, वन विभागाकडे केली कारवाईची मागणी. कल्याणमध्ये नायलॉनच्या धाग्यामुळे जखमी झालेल्या खारुताईच्या पिल्लाला जीवदान, गळ्यात धागा अडकलेल्या पिल्लाची प्राणीमित्र पशुवैद्यकाकडून सुखरूप सुटका. सिल्लोड तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची मनोज जरांगेंनी केली पाहणी. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित. भिवंडीतील बापगाव सोनाळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात 2 कार अडकल्या. कारमधील प्रवाशांची तहसीलदार कार्यालयाच्या आपत्कालीन पथकाकडून अग्निशमक दलाच्या मदतीनं सुखरूप सुटका. तामिळ सुपरस्टार थलपती विजयच्या जाहीर सभेत चेंगराचेंगरीत 39 जणांचा मृत्यू. तामिळनाडू पोलिसांनी उलगडला घटनाक्रम. तामिळ सुपरस्टार थलपती विजयच्या सभेत चेंगराचेंगरीत जवळपास 39 जणांचा मृत्यू. चेंगराचेंगरीची सीबीआय चौकशी करण्याची मागणी, याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी. याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता. धाराशिवमध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, अतिवृष्टीमुळे पपईचं मोठं नुकसान, जवळपास 30 ते 35 लाखांचं नुकसान. मुंबईत काल दिवसभर जोरदार पाऊस, आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाची संततधार सुरू. मध्य रेल्वे मार्गावर लोकल ट्रेन 5 ते 10 मिनिटं उशिरानं. मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस, मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुढील काही तास जोर कायम राहण्याची शक्यता. यवतमाळच्या नांदेपेरा वणी मार्गावरून जड वाहतूक थांबवा, ग्रामस्थांचं पोलीस ठाण्याला निवेदन. उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवड महापालिकेत दाखल. विविध प्रश्नांवर आयुक्त शेखर सिंह आणि अधिकाऱ्यांशी करणार चर्चा. मुंबईच्या चेंबूरमध्ये लाल डोंगरमध्ये महाकाली मातेचं जागृत देवस्थान. नवरात्रीत 9 दिवस मोठ्या उत्साहात देवीची पूजा केली जाते. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर तात्काळ उपचार मिळवण्यासाठी आरोग्य विभागाचा स्टेमी प्रकल्प. राज्यातील 34 जिल्ह्यात प्रकल्प कार्यान्वित. अधिकाधिक व्यक्तींमध्ये या संदर्भात जनजागृती करण्याकरता प्रकल्प. म्हाडाला हवी आहे 350 हेक्टर जमीन. ठाणे पनवेल पालघरमधील जागेची केली मागणी. घरांच्या उभारणीसाठी जागाच शिल्लक नाही. छत्रपती संभाजीनगरात कर्जबाजारीपणामुळे शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या. पत्नीनं शेतातील विहिरीत उडी घेऊन तर पतीने गळफास लावून संपवलं जीवन. आत्महत्येपूर्वी पतीचा व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज. ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या तयारीला आजपासून सुरुवात. शिवाजी पार्क इथे भव्य व्यासपीठ आणि इतर कामांना सुरुवात. मेळाव्याच्या पूर्वतयारीनिमित्त शिवसेना भवनात बैठक पार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.